लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या महिलांना त्यांची कागदपत्रे पुन्हा सादर करण्याची शेवटची संधी. महाराष्ट्र सरकारच्या सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभांपासून वंचित राहिलेल्या राज्यातील लाखो महिलांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. या योजनेअंतर्गत विविध तांत्रिक कारणे, कागदपत्रांमधील त्रुटी किंवा ऑनलाईन सर्व्हरच्या समस्यांमुळे ज्या महिलांचे अर्ज अपात्र ठरवले होते त्यांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी सरकारने एक शेवटची संधी देण्याची मोठी घोषणा केली आहे. सरकारच्या या पावलामुळे पात्र असूनही या आर्थिक मदतीपासून वंचित राहिलेल्या राज्यातील महिलांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. सरकारी आकडेवारीनुसार या योजनेच्या सुरुवातीला सरकारला संपूर्ण महाराष्ट्रातून अंदाजे 25 दशलक्ष अर्ज प्राप्त झाले. गेल्या 1.5 वर्षापासून या सर्व अर्जांची आणि लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची कठोर व सखोल छाननी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाने ई-केवायसी आणि कागदपत्रांमधील दुरुस्तीसाठी 30 एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित केली होती. तथापि महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे, सरकारी ओळखपत्रे बँक खात्यांशी जोडण्यात त्रुटी राहिल्यामुळे आणि ऑनलाईन सरकारी पोर्टलवरील तांत्रिक बिघाडामुळे लाखो महिलांना मुदतीत त्यांची अचूक कागदपत्रे अपलोड करता आली नाहीत. परिणामी प्रणालीने अचानक सुमारे 70 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवले. तळागाळातील ही समस्या आणि चिंता लक्षात घेऊन सरकारने आता नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नवीन निर्णयानुसार ज्या महिला योजनेसाठी पात्र असूनही केवळ तांत्रिक किंवा ऑनलाईन अडचणींमुळे त्यांना नकार देण्यात आला होता, त्या आता थेट त्यांच्या जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात जाऊन आपली कागदपत्रे ऑफलाईन सादर करू शकतील. महिलांना मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर विशेष मदत केंद्रे उघडण्यात येतील, जिथे शासकीय कर्मचारी त्यांना त्यांच्या अर्जामधील त्रुटी दूर करण्यासाठी मार्गदर्शन करतील. एकदा प्रत्यक्ष कागदपत्रे सादर झाल्यावर अधिकाऱ्यांकडून या अर्जाची कसून पुनर्तपासणी केली जाईल आणि ते बरोबर आढळल्यास त्यांचा तत्काळ लाभार्थी यादीत समावेश केला जाईल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.